वर्क ऑर्डर राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे। ही वर्क ऑर्डर घेऊन ठेकेदार सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे गेले। त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण वर्क ऑर्डर बोगस होती। विभागीय आयुक्तांच्या सहीनिशी ही वर्क ऑर्डर भामट्यांनी तयार केली होती। हा प्रकार उघड झाल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीनं या गंभीर प्रकाराची दखल घेतली होती। सुमारे 500 कोटींचा घोळ झाल्याचं महाजन यांनी सांगितलं होतं। ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आणि सीपी साहेब स्वतः लक्ष घालतायत। त्यात एकाही जणाला सोडायचं नाही। हे असतील आरोपी त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे। ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे, 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर ज्या त्या ठिकाणी घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि म्हणून म्हणतो हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। गिरीश महाजन यांनी दखल घेतल्यानंतर वेगानं कारवाई सुरू झाली। नाशिक पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी जामनेरमधून 3 तर धुळ्याजवळून एकाला ताब्यात घेतलं। 30 एप्रिलला विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता। या वर्क ऑर्डरची जे त्यांनी दाखवलं एकूण 591 कोटींची कामं दिली असं त्यांना फिर्यादींना दाखवलं। परंतु या प्रकारचं कुठलेही वर्क ऑर्डर नसताना, कुठलेही टेंडर नसताना फिर्यादींची या आरोपींनी फसवणूक केली आहे। फसवणूक करून त्यांच्याकडून खोटे त्यांना वर्क ऑर्डर दिल्याचं दाखवलं, त्यांना खोटे डॉक्युमेंट्स बनवून दिले आणि त्यांच्याकडून 3 कोटी 5 लाख रुपये घेतले म्हणून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या 3 गुन्ह्यांमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कामं सुरू आहेत। या कामांची मंजुरी प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं सुरू आहे। त्याचा फायदा घेत ठगांनी पोलिसांना 2 वेळेचे जेवण, नाश्ता, ब्लँकेट आणि पिण्याचे पाणी पुरवठ्याचे हुबेहूब सरकारी ऑफलाईन बनावट टेंडर तयार केले। सिंहस्थ प्राधिकरणाच्या मूळ वर्क ऑर्डर मध्ये कॉपी पेस्ट करून बनावट वर्क ऑर्डर तयार केली। ही वर्क ऑर्डर ठेकेदारांच्या वर्तुळात पद्धतशीरपणे पोहोचवली। काही ठेकेदार जाळ्यात अडकताच कामं मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून 65 लाख रुपये उकळले गेले। प्रशासनाचं याच्यामध्ये कोणी समर्थ असल्याचं समोर आलेलं नाही। अजून तरी हे आरोपींनीच यांची फसवणूक केली असं स्पष्ट होत आहे। तरी देखील आणखी पुढील तपास सुरू आहे। तपासामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील। सध्या तरी या प्रकरणामध्ये असं काही निदर्शनास आलेलं नाहीये। सध्या या प्रकरणामध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा, अधिकाऱ्याचा, मुळाधिकाऱ्याचा काही संबंध किंवा त्यांच्याशी काही संबंध आरोपींचा असल्याचं समोर आलेलं नाही। मार्च महिन्यात मंत्रालयातील लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाचे अधिकारी विलास लाड यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं प्रशासनात खळबळ उडाली होती। या क्लिपमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा गैरव्यवहार आणि कमिशन फिक्स झाल्याचे धक्कादायक दावे करण्यात आले होते। बोगस वर्क ऑर्डरमुळे नाशिकमधील प्रकरणाचं गांभीर्य वाढलं। ठगांकडून अनेकांनी फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पोलीस तपासात या प्रकरणात आणखी काही कनेक्शन समोर येतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच कुंभमेळ्याच्या कामात बोगस वर्क ऑर्डरच्या नावाने सुरू असलेली फसवणूक रोखण्याचं आणि या रॅकेट मागे चेहरे उघड करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर निर्माण झालंय। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांच्यासह उपसंपादक योगेशनाथ, मुंबई, महाराष्ट्र।